महत्त्वाच्या राजकीय बातमीनं ठाकरे बंधूंच्या युतीचा भंडाऱ्यात जल्लोष पाहायला मिळते। फटाक्यांची आतिषबाजीत कार्यकर्त्यांकडून आनंद साजरा करण्यात आलाय। 20 वर्षांनंतर युती झाल्यानं राज्यभरात जल्लोष पाहायला मिळतो। बंधू कौटुंबिकरित्या मागच्या 4-5 महिन्या अगोदरच एकत्र आलेले होते। हे संबंध महाराष्ट्राने पाहिले अनुभवले, परंतु राजकीय दृष्ट्या आज त्यांनी एकत्र येऊन शिवसेना मनसे युतीची घोषणा करून गेल्या 20 वर्षापासून जे दोन्ही पक्षातले कार्यकर्ते आतुरलेले होते ते त्यांची आतुरता आज संपलेली आहे आणि सर्वांसाठी आजचा आनंदाचा दिवस आहे। 18 वर्षानंतर सन्माननीय राजसाहेब आणि सन्माननीय उद्धव साहेब हे 18 वर्षानंतर एकत्र झालेले आहेत। हा संपूर्ण महाराष्ट्रातील आणि सगळ्या मराठी लोकांचा एक विजय आहे। येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मराठी माणूस हा नेहमी दिसणार आहे आणि दोघे भाऊ एकत्र झाल्यामुळे जे जवळचे सगळे जे छोटे मोठे कार्य होतात त्यांच्यामध्ये आनंदाचा उत्सव झालेला आहे। आज आमच्यासाठी हे महाराष्ट्रामध्ये एक दिवाळी आहे। मागील काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची आज घोषणा करण्यात आली आहे। या नव्या राजकीय समीकरणावरून आता राजकीय वर्तुळात मोठी घडामोड झाली आहे। ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची घोषणा यापूर्वीच होणार होती, पण जागा वाटपावरून दोनही पक्षांमध्ये रस्सीखेच झाली होती। आजच्या पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युतीची घोषणा केली आहे, मात्र जागा वाटपाचा फॉर्म्युला गुलदस्त्यात ठेवलाय। यामागील कारण काय याची देखील चर्चा आता सुरू झाली आहे। कोण किती जागा लढवणार, आकडा काय हा नाही सांगणार तुम्हाला। त्यावेळेला आम्ही हा निर्णय जाहीर केला होता आणि नंतर काय झालं तुम्हाला माहिती आहे, म्हणून आज आम्ही तो निर्णय जाहीर करत नाही आहोत। आता आमचं दोघांचंच घर आहे ना, दार बंद कशाला करायचं निवडणुकीपूर्वी? अरे झालेलं आहे ना जागा वाटप। माझी दरम्यान ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती झाली असली तरी कोण किती जागांवर लढणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे। ज्यावेळी दोनही पक्षांना जागा वाटपाबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे संकेत देणार, तितक्यात उद्धव ठाकरेंनी त्यांना अडवलं आणि जागांचा फॉर्म्युला सांगण्यापासून रोखत जागांचा सस्पेन्स कायम ठेवलाय। नेमकं काय घडलंय पाहूयात। बरेच दिवस याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता। ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत। आकड्याचा खेळ संपला ते बरं झालं। नाही, आकड्यांचा खेळ आता सांगायचं नाही। आकड्याचा खेळ संपला ते बरं झालं। नाही, आकड्यांचा खेळ आता सांगायचं नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।